हे बघा, हे भोगराळं थंड झाल्यानंतर असं होतं. खूप छान झालं आहे, एक नंबर झालं, मस्त. नमस्कार मैत्रिणींनो, भावा बहिणींनो. तर आज मी नवीन रेसिपी केली आहे. तर ही रेसिपी मी लॉंग व्हिडिओमध्ये टाकत आहे. तर तुम्ही माझ्या फोटोच्या खाली त्रिकोण जो आहे तिथं टच करून ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा, न स्किप करता. तर हे कोथिंबिरीचं भुगराळं आहे. तर ही नवीन रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की लॉंग व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला तर मला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला भुगराळं आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला, बाय.